Hello students, welcome to the Comfy Learning YouTube channel. In before video we have studied the practice set 1.1. Today we are studying basic proportionality theorem. The theorem says about the triangle and a line which is parallel to the third side of a triangle. The basic proportionality theorem is just based on the length. The concept is based on the length of two sides which are divided into same proportion or equal proportion. This theorem is also known as Thales theorem. या थेरमनुसार ही जी लाईन आहे L, ही लाईन AB आणि BAC साईडला P आणि Q मध्ये इंटरसेक्ट करत आहे आणि या थेरमनुसार AB अपॉन PB the line divides the sides remaining two sides in same ratio. मग रेशो कसा मांडणार आपण? AP अपॉन PB is equal to AQ upon QC. The concept is based on the lengths of the two sides. या दोन बाजूंच्या लेंथच्या रेशोवर ही कन्सेप्ट बेस्ड आहे. आता आपण याचं स्टेटमेंट बघूयात. थेरम काय सांगतो ते बघूयात. हो. नाउ द स्टेटमेंट व्हॉट सेज द थेरम इफ अ लाइन parallel to a side of a triangle intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the two sides in the same proportion. पाटल्याचं स्टेटमेंट पाठ करून ठेवायचं, मुलांना सोपं जाते. मग आता या ट्रायंगलमध्ये आपल्याला इन ट्रायंगल ABC पॅरलल लाईन कोणची घेतली आपण? लाईन L इज पॅरलल टू साइड BC and the line L divides the line side AB and AC into distinct points. Which are the points? P and Q. मग हेच आपल्याला आता थेरम प्रूव्ह करताना गिवन मध्ये लिहायचं. कशामध्ये लिहायचं? गिवन मध्ये. इफ पासून या कॉम्यापर्यंतचे जे वाक्य असेल, कॉमापर्यंतचे जे वाक्य असेल तेच गिवन असते. मग इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, विच ट्रायंगल इज दॅट? द ट्रायंगल इन ट्रायंगल ABC. In triangle ABC, in triangle ABC, comma there, line L is parallel to side BC, to a side which is the side BC is the side in two distinct points. Line L, comma देऊन line L intersect side AB and side and AC in points P and Q respectively. अनुक्रमे या दोन AB ला आणि AC ला P आणि Q मध्ये रिस्पेक्टिवली म्हणजेच अनुक्रमे डिवाइड करते. यानंतर जे आहे देन नंतरचे जे वाक्य असते ते लिहायचं असते टू प्रूव्ह मध्ये, साध्यामध्ये. मराठीमध्ये त्याला आपण साध्य म्हणतो, टू प्रूव्ह. मग थेरम सांगतोच की इन सेम रेशो AP या साईडचा रेशो काय तयार होणार आहे? AP अपॉन PB इज इक्वल टू या साईडचा रेशो काय तयार होणार आहे? AQ अपॉन QC. आपल्याला हा थेरम पूर्ण प्रूफ करण्यासाठी आपल्याला काही कन्स्ट्रक्शन करावं लागते बघा. हा पूर्ण थेरम हा रेशो ऑफ एरियाज आहे. एरियाचा रेशो मांडायचा आहे, ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. मग जेव्हा आपण ह्यांचा विचार करतो, या रेशोचा विचार करतो, AP साठी कोणता रेशो आहे? AP साठी कोणता ट्रायंगल आहे? ट्रायंगल APQ आहे. मग PB साठी ट्रायंगल आहे का तिथे? नाही. तो आपल्याला कन्स्ट्रक्ट करायचा आहे. तो काय करायचा? कन्स्ट्रक्ट. मग त्याच्यासाठी आपल्याला PB हा साइड असलेला ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करता येतो? तर आपण जर BQ जॉईन केलं ना
तर आपल्याला हा ट्रायंगल मिळतो ज्याची साईड PB आहे. PQB हा ट्रायंगल तयार होतो. त्याचप्रमाणे AQ हा कोणत्या ट्रायंगलची बाजू आहे? APQचा बाजू आहे. आता QC ही बाजू असलेला ट्रायंगल आहे का इथे? नाही. मग आपल्याला तो कन्स्ट्रक्ट करावा लागेल. तो आहे PC जोडला की आपल्याला ट्रायंगल मिळेल PQC आणि त्याची बाजू आहे QC. तर ह्याप्रमाणे आपण हे कन्स्ट्रक्शन ह्या पाहिजे असलेल्या लेन्स प्रमाणे आपण हे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. हेच आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. जॉईन किंवा कन्स्ट्रक्ट किंवा ह्या दोन्ही शब्दांचा वापर आपण करू. जॉईन BQ अँड PC. यामधून आपल्याला आता कन्स्ट्रक्शन झालेलं आहे. आता ह्याच्या आपल्याला करायचं आहे प्रूफ. काय करायचं आहे ह्याच्यातून? प्रूफ. मग आपण इथे लिहायचं प्रूफ काय घ्यायचं आहे? प्रूफ. मग ह्या कोणत्या दोन ट्रायंगलचा आधी आपण हा रेशो मिळवण्यासाठी आपण कोणत्या दोन ट्रायंगलचा नाव विचार केला होता? त्या दोन ट्रायंगलची नावं. इन ट्रायंगल APQ आणि दुसरा ट्रायंगल कोणता होता? PQB अँड ट्रायंगल PQB. हे दोन ट्रायंगल घेतले. इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQB. आता याचा थोडासा आपल्याला अभ्यास करावा लागेल. हा रेशोवर आहे ना, एरियाज ऑफ ट्रायंगल्स, रेशो ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल. मग ह्या दोन ट्रायंगलच्या बाबतीत आपण जे प्रॉपर्टीज बघितले होते ते कोणत्या ट्रायंगलच्या प्रॉपर्टीजमध्ये बसतंय हे बघावं लागेल. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला रफ आकृती काढून दाखवते. हे बघा, अशा पद्धतीचा हा ट्रायंगल तयार झालेला आहे. हा आहे Q पॉईंट. हा कोणता पॉईंट आहे? Q. हा आहे A आणि हा आहे B. आणि P कुठे गेला? मग ह्याच्यातला हा जो P आहे तो इथे आहे मुलांना. मग या दोन ट्रायंगल APQ आणि PBQ या दोन ट्रायंगल्समध्ये Q हा एक कॉमन व्हर्टेक्स आहे. आणि जर आपण ह्याच्या हाईटचा विचार केला, कॉमन व्हर्टेक्स आहे हे लक्षात घ्या. आणि याचा जर हाईटचा विचार केला तर आपल्याला हाईट अशी काढावं लागेल, परपेंडिक्युलर टाकावं लागेल Q मधून. आता APQ हा ॲक्यूट अँगल असल्यामुळे हाईट त्याच्यामध्ये येणार आहे, परपेंडिक्युलर अल्टिट्यूड त्याच्यामध्ये येणार आहे. पण हा PBQ जो आहे तो ऑप्ट्यूस अँगल आहे म्हणून त्याचा हाईट कशी त्याच्या बाहेर पडणार आहे. पण मग ह्या दोन ट्रायंगलची हाईट हीच असणार आहे. म्हणजे ह्या दोन ट्रायंगल्सची हाईट कॉमन आहे. म्हणून आपण इथे लिहायचं आहे इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PBQ हाईट HIGHT हाईट इज इक्वल. हाईट इज इक्वल. आता आपण याचा रेशो मांडूयात. हाईट इज इक्वल आणि जेव्हा हाईट इज इक्वल APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PB, एरिया ऑफ ट्रायंगल PQB. जेव्हा हाईट इक्वल असते तर त्याचा एरियाचा रेशो हा त्याच्या बेसिसच्या प्रपोर्शनमध्ये असतो. तर बेस अर्थात आता मी तुम्हाला परपेंडिक्युलर टाकून दाखवला तर तो परपेंडिक्युलर आपल्याला या आकृतीमध्ये असा काढता येईल. मग APQचा जो बेस असेल तो असेल AP आणि PQBचा जो बेस असेल तो असेल PB. मग याचा आपण रिझन लिहिणार आहोत. एरियाज प्रपोर्शनेट टू करस्पॉन्डिंग बेस. आणि हा आपला स्टेटमेंट नंबर 1 असणार आहे मुलांना. हा काय असणार आहे आपला स्टेटमेंट नंबर 1. यानंतर दुसऱ्या दोन ट्रायंगल्सचा आपण विचार करायचे. दुसऱ्या दोन ट्रायंगल्सच्या रेशोचा. ते दोन ट्रायंगल हे घ्यायचे. आपल्याला सिद्ध हे स्टेटमेंट करायचं AQ अपॉन QC. मग AQ बाजू असलेला ट्रायंगल आहे APQ, QC बाजू असलेला ट्रायंगल आहे PQC. म्हणून आपल्याला ह्या दोन ट्रायंगलचा विचार करायचा आणि ते लिहायचं इन ट्रायंगल APQ अँड ट्रायंगल PQC हाइट्स आर इक्वल. हाइट्स जसं आपण हाइट्स आर इक्वल जसं आपण या दोन त्रिकोणांच्या बाबतीत विचार केला होता की हे परपेंडिक्युलर ह्या साईडवर टाकल्यावर बेस हा एका रेषेमध्ये आहे आणि हाईट इक्वल आहे. अगदी त्याच पद्धतीने या दोन ट्रायंगल्समध्ये जर आपल्याला
परपेंडिक्युलर म्हणजे हाईटचा विचार करायचा असेल तर AC साईडवर आपल्याला परपेंडिक्युलर टाकायला लागेल, तीच हाईट असेल APQची आणि तीच हाईट असेल PQCची सुद्धा. आणि म्हणून त्याचं जर आपण रेशो ऑफ एरियाज मांडू APQ अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PBQ इज इक्वल टू त्याच्या करस्पॉन्डिंग बेसेस काय असणार आहेत AQ अपॉन ह्या बेस असणार आहे QC. आणि याचं कारण सुद्धा वरच्यासारखंच येणार आहे, एरियाज proportionate to their bases. Proportionate to their bases. हे आपल्याला मिळालेलं आहे 2 नंबरचं स्टेटमेंट. आता आपण या 2 या 2 रेशोजमध्ये बघितलं APQ हाच आहे त्याचा न्यूमरेटर, ह्याचा पण न्यूमरेटर APQचा आहे. आता जेव्हा छेदातले म्हणजेच डिनॉमिनेटरमधले PQB आणि इथं PBC हवं, PBC या 2 ट्रायंगल्सचा आपण विचार करूया. आता छेदांच्या 2 ट्रायंगल्सचा जर तुम्ही बघितलं तर हे 2 समांतर रेषा आहेत बघा, PQ आणि BC आपल्याला दिलेलं आहे. रेषा L समांतर आहे BCला, म्हणजेच PQ पण समांतर आहे BCला. मग हे जो 2 ट्रायंगल आहेत PQB आणि PQC हे दोन्ही ट्रायंगल समांतर रेषेच्या मध्ये आहेत आणि PQ ही त्यांची कॉमन साईड आहे. जरी आपण त्यांच्या हाईटचा विचार केला तर समांतर रेषांमधलं इथून तिथून अंतर सारखंच असते. म्हणजे ह्यांची या 2 ट्रायंगल्सच्या हाईट्सच्या बाबतीत परपेंडिक्युलर आहे, जर आपण परपेंडिक्युलर लेन्थचा जर विचार केला तर हाईट्स इक्वल असणार आहेत आणि PQ हा कॉमन असल्यामुळे हा बेस सुद्धा त्याचा कॉमन आहे. मग तेच आपण लिहायचं इन ट्रायंगल PQB अँड ट्रायंगल PQC sec PQ is common base and equal heights. आणि मग आपण sec PQ is parallel to side BC. There his height is equal. या दोन्ही जेव्हा पाया पण सारखा आहे आणि उंची पण सारखी आहे तर आपण म्हणजेच हाईट पण सारखी आहे आणि बेस पण कॉमन आहे. मग आपण असं लिहू शकतो की त्याचं त्रिकोणाचे क्षेत्रफळ पण सारखं आहे. एरिया ऑफ ट्रायंगल PBC इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल PBQ. याला आपण थर्ड स्टेटमेंट म्हणणार आहोत. यामध्ये बघा पहिलं स्टेटमेंट, दुसरं आणि हे तिसरं. यानंतर आता मग ह्यावरून फ्रॉम 1 2 and 3 फ्रॉम 1 2 and 3 आपण यांचं निरीक्षण करूया. APQ न्यूमरेटर इज इक्वल अँड फ्रॉम द थर्ड स्टेटमेंट डिनॉमिनेटर इज ऑल्सो इक्वल. Therefore, the left side of these 2 statements are equal. Area of triangle APQ, area of triangle upon area of triangle PQB is equal to area of triangle APQ upon area of triangle PBC. If the left sides of these 2 ratios are equal, then the right side also equal. Then write AP upon PB is equal to AQ upon
QC. See, AP upon PB is equal to AQ upon QC. Here the theorem is proved. बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आता आपण बघितलेला त्याला 4 मार्काला किंवा 3 मार्काला तुम्हाला परीक्षेला येऊ शकतो, म्हणून व्यवस्थित त्याचा अभ्यास करायचा मुलांना. तर आता आपण त्याच्या पुढचा बघूया, कॉन्व्हर्स ऑफ BPT म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. आता ह्याचा जर आपल्या ह्याच्यामध्ये आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्व्हर्स हा शब्द सांगतो की याच्यामध्ये नेमकं काय होतं. कॉन्व्हर्स घेताना की इफ नंतरचं जे वाक्य असते ते देन नंतर येते आणि देन नंतरचं वाक्य इफ नंतर येते. मग आता हे नेमकं काय व्हायला लागलंय, तर इफ अ लाईन डिवाइड्स two sides of a triangle in same proportion तुम्ही जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये बघितलं तर हे इफ नंतर नव्हतं, हे देन नंतर होतं. लाईन्स डिवाइड्स द साइड्स इन सेम प्रोपोर्शन. पण कॉन्व्हर्स मध्ये हे पहिलं वाक्य आलेलं आहे. इफ अ लाईन डिवाइड्स टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन सेम प्रोपोर्शन देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल. म्हणजे या वाक्यानुसार जर त्रिकोणाच्या 2 बाजूला एक रेषा समान गुणोत्तरात विभागत असेल तर ती रेषा त्रिकोणाच्या 3ऱ्या बाजूला समांतर असते, असं ह्या वाक्यानुसार. म्हणजेच जर आपण ट्रायंगल घेतला, फॉर एक्झाम्पल PQR घेऊयात आणि एक रेषा काढूयात. त्याच्यामध्ये ह्या रेषेला आपण नाव दिलं समजा M, आणि M ही रेषा A आणि B मध्ये ह्या ह्या बाजूंना विभागते. तर आता हे रेशो इफ PA अपॉन AQ इज इक्वल टू PB अपॉन BR. बघा, इफ PA अपॉन AQ इज इक्वल टू PB अपॉन BR, देन आपण असं म्हणू शकतो किंवा ते असतं आहे लाईन AB is parallel to side QR, then the line is parallel to the third side QR. अशा पद्धतीने म्हणजेच लाईन M is parallel to side QR असा हा थेरम सांगत असतो. ह्या पद्धतीने ह्याचा आपल्याला म्हणजे वापर करताना, गणितामध्ये वापर करताना कोणता आहे, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरायचा आहे की कॉन्व्हर्स ऑफ BPT वापरायचा आहे हे ठरवणं महत्त्वाचं असतं. हे आपल्याला जेव्हा आपण उदाहरणं सोडवायला घेऊ त्यावेळेस जास्त क्लिअर होईल. मला वाटते इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. अँड थँक्यू. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये निश्चितच भेटूयात.